काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. धर्मांतर विरोधी कायदा संदर्भातला दोन्ही सभागृहामध्ये मांडण्यात आलेला आहे. कसं पाहताय या कायद्याला? कायदा मांडला नाही, प्रस्ताव मांडलेला. कायदा जेव्हा मांडणार तेव्हा आम्ही नक्की त्याचा विरोध करणार आहोत. कारण जो कायदा आहे हा चुकीचा आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय आणि स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलेलं आहे. आणि मी सुद्धा त्यामध्ये आहे. त्यामुळे जेव्हा आपल्याला एखादा धर्म पटत नसेल किंवा काय असेल तर आपण धर्मांतर करू शकतो, हे त्यांनी उदाहरणपूर्वक दाखवलेलं असताना सुद्धा आणि आपल्या कलम 25 आणि 26 नुसार तो कायदा असताना सुद्धा तुम्ही हे जे करताय ते काही विशिष्ट लोकांसाठी करताय आणि काय करताय ते तुम्हाला सगळं माहितीये. आणि त्याची कमिटी नेमली, त्या कमिटीने येऊन सांगावं की काय तुम्हाला निर्णय दिसलाय, काय एवढे मोठे मोठे झालेले आहेत तिथे. आणि कारण ह्या कायद्यामध्ये असं सुद्धा आहे की ह्याच्या कायद्याच्या मर्यादेत राहून हे कायदे हे करायचे. 225 आणि 26 हा जो कलम आहे त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही जे सामाजिक कार्य करणार आहात, आपल्या ज्या समाजासाठी करणार आहात किंवा पर्सनली किंवा जे सामाजिक एकत्र जे असेल धार्मिक कार्य जे आहे ते तुम्ही कायद्याच्या मर्यादेत राहून करायचं. त्यामुळे तुमच्यावर कायद्याचं हे आहे, अंकुश आहे. पण तुम्ही ते न मानता तुम्ही दुसरा कायदा आणायची काही गरजच नाहीये. तर ते तुम्ही का आणताय ते सगळ्यांना माहितीये. तुम्ही राजकारण करणार आहे, तुम्हाला नको त्या गोष्टीच राजकारण करायचे सगळ्यांना माहितीये. लवजीवाच्या मुद्द्यावरती हा कायदा आणणं महत्वाचा ठरणार आहे असं सुद्धा सत्ताधारी म्हणत आहेत. त्यांना सांगितलं ना, बाकीचे काहीच विषय मिळत नाही. लोकांच्या आता गॅसचा एवढा प्रॉब्लेम आहे, लोक एवढे पॅनिक झाले, त्याच्याबद्दल बोललं जात नाही. लोकांच्या महागाईबद्दल बोललं जात नाही, लोकांच्या नोकरीबद्दल बोललं जात नाही. फक्त मोठे मोठे आकडे दिले जातात. शेतकऱ्यांबद्दल बोललं जात नाही. महिलांचे 2100 रुपये करणार होते त्याबद्दल बोललं जाते. कशाबद्दल बोललं जात नाही. आणि फक्त हिंदू मुस्लिम करायचं आणि लोकांना फक्त त्याच तुम्हाला माहितीये का म्हटलेलं आहे प्रबोधनकार ठाकरेंनी म्हटले की अफूची गोळी आहे हिंदुत्व म्हणजे किंवा धर्म हा अफूची गोळी आहे आणि त्यांना अफूची गोळी लोकांना दिली जाते आणि त्याच्यातच गुंतवलं जातं आणि बाकीच्या सगळे काम आहे ती बाजूला ठेवली जातात. आणि त्यामुळे हे मुद्दाम केलेलं नाटक आहे आणि त्याचा आम्ही नक्कीच विरोध करणार आहे. शेवटचा प्रश्न आहे ताई, अध्यक्षांचं रुलिंग असताना सुद्धा अधिकारी असतील, सचिव असतील, मंत्री असतील सभागृहामध्ये पाहायला मिळत नाहीये. तुम्ही सातत्यानं प्रश्न मांडत आहात, मात्र त्याला उत्तर द्यायला प्रश्न ऐकायलाच कोणी नाही, त्यामुळे उत्तर देऊ शकत नाही. आता मी प्रश्न मांडले होते, उत्तर त्यांनी दिले नाहीत नीट. आणि हेच चाललेलं आहे, वारंवार चाललेलं आहे. अध्यक्षांचा सुद्धा अवमान केला जात आहे. आम्ही नक्की त्याचा निषेध केलेला आहे आणि त्यासाठी आम्हाला 10 मिनिटाचा तिथे आपण बंद केला होता. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि हे जे चाललं आहे ते चुकीचं आणि त्यासाठी त्यांनी सोमवारी सांगितलं आहे की सोमवारी आपण त्याच्यावर कार्यवाही करू आणि कडक कार्यवाही होईल अशी मला अपेक्षा आहे. आमच्याशी बातचीत. कॅमेरा पर्सन अजय पाटील, मुंबई.